यावेळेला देखील चांगला बॉल फिंगर रोल्स केले होते, परंतु पुन्हा एकदा बाईटच्या रूपानं ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इनला स्वप्नील कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार, फिंगर रोल्स केल्यात, फटका फसलाय, बॉल हवेत, कॅच होईल का? पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आणि पुन्हा एकदा जीवदान मिळालंय बॅट्समन स्वप्नील कांबळेला. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. दोन्ही सलामीवीर बॅट्समनला आता इथून मात्र एक एक जीवदान मिळालेला आहे. आता येणारे काळ तुम्हाला सांगून जाईल की या कॅचेस किती महत्त्वाच्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल घेऊन निखिल. यावेळेला देखील इथे मात्र एक चांगला लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज दीपक एडगे आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकचा पहिलाच बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला, वेगवान बॉल. विकेट किपरला इथून मात्र चखून छेदून बेदून बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक तयार झाला. पाहूया पुढचा बॉल हाताळण्यासाठी या बॉलवरती आता घडेल काय. आणखीन एक चांगला बॉल, आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये हा बॉल हाताळलाय आणि इथे मात्र परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, व्हेरिएशनचा चांगला वापर केला जातो आहे दीपकच्या माध्यमातून. ज्या पावसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, आता त्या पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाळी क्रिकेटला पावसाशिवाय मजा नाही आणि आता तो पाऊस मैदानाच्या आतमध्ये मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होतील. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाऊस आल्यानंतर हँड ग्लोव्हचा वापर करावा बॅट्समनने, कारण बॅट हातातून निसटते, खेळाडूला इजा होण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर विकेट किपरने सुद्धा हँड ग्लोव्हचा वापर करा, कारण खेळाडूला इंजर्ड होण्याची शक्यता असते. चला आता वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे आणि इथून मात्र गेम फास्ट करायचा आहे. विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्कवरती दीपक एडगे. तोरपे गावचा चमचमता सीतारा सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कमी कालखंडामध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलेल्या आणि चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पुन्हा एकदा दीपक तयार. वेग 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 आणि प्रचंड वेग, परंतु त्या वेगाचं प्रत्युत्तर दिलंय. समोरच्या दिशेला लेन बॉल पिक केलाय. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मनगटातील ताकद इथून मात्र वापरली गेली आणि एक चांगला क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथे मात्र षटकार आला दीपक एडगेच्या विरोधात.
यावेळेला वेगवान बॉल, अप्रतिम डिलिव्हरी होती परंतु अतिरिक्त बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉल पंच घोषित करतात. वन बाउंडची ताकीद देखील आता या गोलंदाजाला दिली जाते. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. व्हाईट बॉलची मागणी तिथून मात्र केली गेली परंतु इथे मात्र ही लाईन चांगली होती आणि चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी इथून मात्र दाखवत असताना गोलंदाज दीपक एडगे प्रभावित करतात. जरी षटकार आला तरी सुद्धा इथून मात्र आपल्या धारदार गोलंदाजीने कमबॅक करत असताना गोलंदाज दीपक एडगे. पंच तिथे मात्र पडताळणी करतात. ऑफिशियल अंपायर्स आमचे महेंद्र सर, गुरुनाथ सर, उदयजी तांडेल सर गेले 2 दिवस या स्पर्धेच्या अनुषंगानं खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि आज या स्पर्धेचा 3रा दिवस. आज तुर्भे नगरीतील सर्वच खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. 2 दिवसामध्ये खुल्या गटाच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म इथून मात्र मिळवून दिला या स्पर्धेने. तुर्भे चॅम्पियन लीग पावसाळी रबर बॉल स्पर्धा. आणखीन एक वेगवान बॉल, वन हँडेड स्ट्रोक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र शहाबाज आहेत, चांगली फिल्डिंग आणि पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाली. 5 षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाज दीपक एडगेनं. चॅलेंज ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर दीपकनं. यावेळेला स्ट्रोक चांगला, आता 9 मध्ये या 6 ॲड करा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 15 धावा. आता एक धाव कमी पडली चॅलेंज ओव्हरमध्ये चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. आता 15 मधून मायनस इथे मात्र धावा वजा केल्या जातील आणि आता एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलंदाजी मार्क वरती 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ चांगला फटका ऑन साईडला खेळला. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय स्वप्नील कांबळे यांना. स्वप्नील कांबळे सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. नुकतीच पार पडलेली अंडर-24 मॉन्सून ब्लास्ट ही स्पर्धा त्या खेळाडूने गाजवली. यावेळेला बॉल हवेत खेळला आहे. राहुल कांबळेच्या हातातून आता कॅच सुटणं कठीण काम आहे. त्याने मात्र खूप चांगला झेल पकडला आहे आणि बॅट्समन रवी पाटील इथून बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच SW हिट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट ही मॅच झाल्यानंतर आम्ही टॉस करू. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अजय पाटील. अजय आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो या फलंदाजाला. पाहूया आता पुन्हा एकदा भाऊ एकमेकांच्या विरोधात आलेले आहेत. यावेळेला देखील वेगवान बॉल, जबरदस्त गोलंदाजी. राहुल कांबळे इथून मात्र प्रभावित करतात. स्वप्नील कांबळे यांना इथून मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय. मोठे भाऊ सध्या बॅटिंग करतात परंतु त्यांच्या अगेन्स्ट त्यांचे छोटे बंधू सध्या त्यांना गोलंदाजी करतात. यावेळेला स्ट्रोक चांगला, हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. बॉल चाललाय
बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय येतो हा षटकार. आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा. बॉलची मागणी केली जाते, बॉल द्या. 28 धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. आता ओव्हर नंबर 4 मध्ये कोणतं अस्त्र इथून मात्र वापरलं जाईल हे देखील बघायचे. कोणाला इथून मात्र ओव्हर नंबर 4 मध्ये आर के थंडर या टीमच्या माध्यमातून आणलं जाईल हे देखील बघायचं आहे. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत. हर्ष आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्रायकिंग इनला अजय म्हात्रे. हर्षचा पहिलाच बॉल लाईन खराब आहे, लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच कळवत आहेत हा वाईट बॉल आहे. हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज हर्ष तयार झाला. यावेळेला लो और फुलटॉस होता, तिथे मात्र चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी. पुन्हा एकदा इथे मात्र रनआउटची संधी होती, ती संधी गमावली आणि सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचत आहेत फलंदाज अजय म्हात्रे. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. वाव, काय फटका सजवलाय. स्वप्नील कांबळेच्या स्टाईल मध्ये हा फटका खेचलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा चांगला वापर आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये विराट कोहलीला भरपूर फॉलो करत आला हा खेळाडू. आणखी एक जबरदस्त फटका व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवलाय. तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत आणि लगभग शेवटच्या मुवमेंटला तिथे बॉलला फील्ड केल्या आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. मागच्या हप्त्यात मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी या खेळाडूने जिंकली. असा एक नामांकित खेळाडू स्ट्रायकिंग इन वरती. यावेळेला स्ट्रोक चांगला, क्लास दाखवला गेला, परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक आसमानी टोला. स्वप्नील कांबळे सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये आता रवी पाटील बाद झाल्यानंतर या डावामध्ये चांगली बॅटिंग करत असताना स्वप्नील कांबळे जबरदस्त बॅटिंग प्रभावित करतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगले, आपण पुल केल्या, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. गोलंदाज हर्ष वरती आता पूर्णपणे तुटून पडलेत. जबरदस्त फटकेबाजी, लाजवाब बॅटिंग प्रदर्शन दाखवत असताना स्वप्नील कांबळे थांबतायत. हर्षला आता प्रश्नचिन्ह पाडण्यास भाग पाडले. आता पाहूया हर्षचा या दरम्यानचा पुढचा बॉल कशा रीतीने तो रिलीज करणार. यावेळेला देखील टायमिंगचा चांगला वापर केला. बॉलच्या मागे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले दीपक एडगे. चांगली फिल्डिंग आणि याही बॉलवरती 1 धाव आता प्राप्त झाली. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 50 धावा. चला बॉलची मागणी केली जाते भाऊ. पन्नास धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया अजूनही 6 बॉल बाकी आहेत.
यावेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बाईटच्या रूपानं ही एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. राहुल कांबळेकडे भरपूर चुका झालेल्या आहेत, कारण विकेट किपिंग करत असताना बॉलला गॅदर करता त्यांना येत नाही आहे. 10 बॉलमध्ये 29 या धावसंख्येवरती खेळतोय बॅटर स्वप्नील कांबळे. यावेळेला फटका चांगला, गोलंदाज असू दे कितीही चाप्टर, हा आपण बघतोय स्वप्नील कांबळेचा हेलिकॉप्टर. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आसमानी टोला. आणखीन एक धमाका स्वप्नील कांबळेच्या बॅटमन आता षटकार आलेला. जबरदस्त फटकेबाजी. यावेळेला देखील ऑन द राईज केल्या आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आता 41 या धावसंख्येवरती खेळतोय बॅटर स्वप्नील कांबळे. पाहूया या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवेल का, हे देखील बघायचंय. खुल्या गटाच्या स्पर्धा झाल्या गेले 2 दिवस. त्या स्पर्धेमध्ये देखील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं नाही. पाहूया आता या आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. फटका तर चांगला आहे, परंतु बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे एकच धाव मिळणार आहे. आता धावफलकावरती एकूण रस आपण बघतोय 64 धावा. अजूनही बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 2 बॉल 42 वरती खेळतोय स्वप्नील कांबळे. त्याच्या अर्धशतकासाठी तो 8 धावा दूर आहे आणि त्याच्याकडे आता 2 बॉल बाकी आहेत. स्वप्नील कांबळे उर्फ उमेश या नावाने हा खेळाडू सुपरिचित आहे तुर्भे नगरीमध्ये. यावेळेला देखील चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला अगदी शांत ठेवलं गेलं आणि इथे मात्र डॉट बॉल आला. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी शहाबाज. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉलच्या मागे निखिल, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अखेरच्या इथे मात्र रनआउट झाला बॅटर स्वप्नील. आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 65 धावा आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 43 धावांची झुंजार खेळी. 17 बॉलमध्ये 45 धावांची झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नील कांबळे उर्फ उमेशच्या बॅटमधनं अगदी जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली. मैदानाच्या अगदी तिन्ही दिशेला बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळाला. आणि इथे मात्र पहिल्या डावाचा खेळ संपला. 65 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य. नेक्स्ट इनिंगमध्ये आम्ही करतो आवाजामध्ये परिवर्तन, ऐकूया नयन शिर्के सरांना.
पहिला बॉल फिरवलाय, फिरकीचा जादूगर. पहिला बॉल फिरवण्यामध्ये यश रवी पाटीलला आलंय. राहुल कांबळे स्ट्राईक एंडवर. चांगलं बॅटल नक्की रंगेल. कॅप्टन बसेस कॅप्टन, बेस्ट बसेस बेस्ट. 66 धाबांचं लक्ष. पुलटॉस बॉल ऑन साइडला फिरवत असताना बॉलला फेकून दिले. 6 धाबांसाठी षटकार. श्री गणेशा धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धाबा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येला आकार प्राप्त झालाय. बॅकफुटला जाऊन स्लाइस केलंय. एक सिंगल स्क्वेअर कटच्या माध्यमातून राहुल कांबळेच्या खात्यामध्ये ऍड. वैयक्तिक 7 धाबांवर तो बॅटिंग करतो. 3 बॉलचा खेळ समाप्त. $66 टू विन. 7 धाबा डबल कव्हर. 3 बॉलचा खेळ समाप्त. 14 बॉल पहिला स्पेल मधला. पुढे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवले पार्किंग लॉट मध्ये. राहुल कांबळेच्या बॅट मधनं दुसरा तडाखा. 6 षटकार. आता एन्जॉय करतोय आपल्या बॅटिंगला. पहिल्या इनिंग मध्ये आपण उमेश कांबळेची तुफान इनिंग पाहिली आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये सुरू झालाय राहुल कांबळे. दोन्ही ब्रदर, एक छोटा तर एक मोठा. मोठ्या भावाने चांगली इनिंग पहिल्या इनिंग मध्ये पेश केली आणि दुसऱ्या इनिंग मध्ये तसं प्रत्युत्तर देत असताना चांगली बॅटिंग राहुल कांबळेची. आता चांगला बॉल होता. चांगला लेंथवर फेकलाय बॉलर रवी पाटीलने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक स्लॉट. सुरेख स्ट्रोक फ्रंट फुटला येऊन मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. 6 धाबा षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धाबा. ही मॅच सुद्धा रंगतदार होईल यातील मात्र शंका नाहीये, कारण तुफानी इनिंग साकारत असताना आता आपण मॅच मध्ये पाहताय राहुल कांबळेला. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच नक्की रंगते. जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये 66 धावांचं लक्ष असताना 19 धावा धावपलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता चॅलेंज ओव्हर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर अजय चव्हाण बॉलिंग ट्रॅकवर. अनेक स्पर्धेचा एक्सपिरियन्स घेऊन तो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर ऑफ लाईफ. सातत्याने अनुभवाचा वापर तुम्हाला आयुष्य असो किंवा क्रिकेट करायचा असतो आणि तोच एक्सपिरियन्सचा वापर आता तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात करायचा आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सज्ज. क्लासिकल बॅटर निखिल. चॅलेंज ओव्हर मधला पहिला बॉल खोलवर पद्धतीचा बॉल होता. पाईन लेग रिझन मध्ये एक सिंगल. 20 ऑन स्कोर बोर्ड. विदाउट विकेट लॉस. जमेची बाजू अर्किट अंडर्स टीमची. नेक्स्ट बॉल राईट आर्म राउंड द विकेट. पुन्हा एक सिंगल. आता सेन्सिबल क्रिकेट निखिलच्या बॅटमधनं आपण पाहताय. 2 बॉलवर 2 धाबा अजय चव्हाणने खर्च केलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धाबा प्राप्त झाल्या आहेत. अर्थातच धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोचली आहे 21. पहिल्या बॉलवर 1 डिक्लेअर, दुसऱ्या बॉलवर 1 डिक्लेअर. आता मात्र वाईट +1. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या स्कोरबोर्डवर फ्लाय होत असताना आपण पाहाल 23 ऑन स्कोरबोर्ड. मंजिल मिले ना मिले मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे गलत बात है. हरना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल लढा सीखो आणि लढावं लागेल मॅच मध्ये. पुन्हा एक डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव.
नेक्स्ट बॉल फुल टॉस कव्हर रिझन मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. मरूप बॉलवर येत आहेत परंतु एकच सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. चॅलेंज ओव्हर मध्ये चांगलं षटक टाकत असताना आपण अजय चव्हाणला पाहताय. सहा धावा आतापर्यंत त्याने खर्च केलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला. पुन्हा एक सिंगल. चांगली ओव्हर. मॅचचा विचार केला तर महत्वपूर्ण ओव्हर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी होती आणि चॅलेंज ओव्हर मधला शेवटचा बॉल शिल्लक. फक्त धावा उभारलाय 7. फुलटॉस बॉल. आणखी एक मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ डिक्लेअर स्वरूपात पुन्हा एक. 8 धावा चॅलेंज ओव्हर मध्ये आल्यात. -4 होतील. धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा. -4 झाल्यानंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. 23 ऑन स्कोर बोर्ड. 12 बॉलचा खेळ समाप्त. तिसऱ्या ओव्हरमध्ये उमेश कांबळे. 23 धावा धावपलकावर. 23. पुढे टाकलेला बॉल. ज्युसी फुलटॉस. पियुष कडनं होतीये चुकी. कॅच ड्रॉप. बॉल सीमा पार. 6 षटकार. कॅच ड्रॉप झाली उमेश कांबळेच्या बॉलवर. निखिलला 6 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या 6च्या मतीने जाऊन पोहोचेल. एकोणतीस धावसंख्या स्कोर बोर्डवर. 29 ऑन स्कोर बोर्ड. ही मॅच चांगली रंगतीये. 29 धावा धावपलकावर. पहिल्या बॉलवर 6 उमेशच्या विरुद्ध. शॉर्ट ट्रॅकर बॉलला फुल करत असताना एक डिक्लेअर धाव. 30 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतील. ओपनिंग पेअर आतापर्यंत चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करते परंतु अशाच प्रकारची चांगली कामगिरी सातत्याने मॅच फिनिश होईपर्यंत करावी लागेल कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. चांगली बॅटिंग आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिली उमेश कांबळेची. पहिल्या स्पेलमध्ये चांगली कामगिरी आपण राहुल कांबळेची पाहिली. चॅलेंज ओव्हरमध्ये थोडंसं अपयश आलं अर्केट अंडर्स टीमला. तदनंतर उमेश कांबळेच्या पहिल्या बॉलवर 6 धावा आल्या. तदनंतर आता एक सिंगल. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट +1. 2 धाव्यांनी पुन्हा धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. 32 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 32. फुलटॉस बॉल. ब्रेड अँड बटर बॉलची संधी. काऊ कॉर्नर मध्ये लॉफ्टेड स्ट्रोक. 6 धावा षटकार. चांगली बॅटिंग सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत निखिल आणि त्याच्या सोबतीला राहुल कांबळे. अनेकदा सराव सोबत करत असतात परंतु आज एका विरुद्ध एक खेळत असताना आपण पाहताय. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मजबूरियों को मत कोसो. हर हार में चलना सीखो. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. एकोणचाळीस धावा धावपलकावर. मंजिल वनी की मुलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है.
नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड विकेटने कडक स्ट्रेट ड्राईव्ह क्रॅकिंग स्ट्रोक होता. लॉंग ऑन रिझन मध्ये थोडंसं पंबल. फुटबॉलचा वापर क्रिकेटमध्ये पियुषाचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक्केचाळीस धावा धावपलकावर. पुन्हा एकदा वाईड. 0 इज बेटर दॅन ऑलवेज 1. शून्यापेक्षा क्रिकेटमध्ये एक धावेला खूप महत्त्व असतं. एकच्या मध्ये धावसंख्येत पुन्हा वाढ होते. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते. टीमची टोटल 42. विदाऊट विकेट लॉस जमेची बाजू आतापर्यंत असेल 66 धावांचं लक्ष. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. पुढे टाकलेला बॉल बॅटची थोडीशी कडा. थर्ड स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल. त्रेचाळीस धावा धावपलकावर. बारा बॉल मध्ये 23 धावांची गरज. वेस्ट बॉल रिमेनिंग 23 रिक्वायर्ड. 12 बॉल 23. बॉलिंग ट्रॅकवर पियुष. बारा बॉल 23. वाईड. 12 बॉल 22ची गरज. पुन्हा एकदा वाईड. नो बॉलचा इशारा आलाय. बारा बॉल 21 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईड बॉल. पुन्हा एकदा फ्रीड कंटिन्यू. 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. थोडंसं दडपण बॉलिंग करताना आपण पाहताय पियुषला, परंतु आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. समोर तेवढाच धाकड फलंदाज राहुल कांबळे. छोटा पॅकेट बडा धमाका. बॅटची एज फाईन लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल. 11-19 असं समीकरण. पुढे टाकलेला बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. त्रेपन्न धावा धावपलकावर. 53 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा वाईड. फिफ्टी 54 धावा धावपलकावर.
12 धाबांची गरज. शॉट ट्रॅकर बॉल, कॅचची संधी होती. हाताला बॉल ब्रश करून डीप मध्ये क्षेत्ररक्षक उमेश कांबळेंनी पीके होईपर्यंत काढली जाईल एक सिंगल. हाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. स्नो बॉल, हाईट थोडीशी जास्त होती आणि फ्रीटची संधी आता निखिलकडे. आता चांगला बॉल पियुषचा. छप्पन्न धावा धावफलकावर, 10 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल. 57 धावा धावफलकावर. 8 बॉलमध्ये 9 धावांची गरज. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एक सिंगल. 7 बॉलमध्ये 8 धावांची गरज. 7 balls remaining, 8 required. पुन्हा एकदा वाईड. 7 बॉल 7 ची गरज. थोडंसं मागडं षटक आपण पियुषाचं पाहता. एखादा चांगला बॉल या मॅच मध्ये टाकावा लागेल, कारण क्रुशियल मोमेंटला महत्वपूर्ण बॉल. 7 बॉल 7 ची गरज. स्ट्रायकिंगला बॅटर निखिल. इम्प्रेसिव्ह कामगिरी दोन्ही बॅटरची आतापर्यंत राहिली आहे. बॅकफुटला येऊन पंच केलाय, चांगला स्ट्रोक. मिस फिल्डिंग वर येतील 4 चौकार. सहा बॉल मध्ये 3 धाबांची गरज. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर संकेत. 6 बॉल 3 ची गरज. शॉट ट्रॅकर बॉल पुल करत असताना मॅच फिनिश. 5 बॉल राखून मॅच जिंकते अर्के थंडर्स टीम्स. अभिनंदन. पराभूत झालेली टीम हार्ड लक. चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून झाला, परंतु यश वाटायला आलं अर्के थंडर्स टीमच्या. आणि पराभूत झालेली टीम आरपी हरिकन्स